कॅप्टन खराच्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे। एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणात 18 फेब्रुवारीला हा गुन्हा दाखल झाला होता अशी देखील माहिती आहे। नीरज जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। 8 फेब्रुवारीला दाखल झालेला गुन्हा स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे वर्ग झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपण पाहतोय शिर्डी पोलिसांमध्ये कॅप्टन खराच्या कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता। काय घडलेलं होतं या संदर्भात काय माहिती आहे? शिर्डीतून एक मोठा खुलासा समोर येत असून कॅप्टन खरा त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचे धक्कादायक कारनामे आता उघडकीस येऊ लागले आहेत। एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी नीरज जाधव या कर्मचाऱ्यावर आयटी ऍक्टच्या विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचा जो आहे तो गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हा गुन्हा 18 फेब्रुवारी रोजी दाखल झाला असला तरी आता या प्रकरणातील धक्कादायक कारनाम्यांचे धागेदोरे जे आहे ते समोर येत आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडे त्याच वेळी वर्ग करण्यात आला होता। या टीमच्या प्रमुख म्हणून पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे या तपासाची सूत्रे जी आहेत ती सोपवण्यात आली होती। आता मात्र या संपूर्ण प्रकारामुळे शिर्डीमध्ये खळबळ उडाली असून या कारनाम्यांच्या मागे अजून कोण कोण सामील आहे किंवा शिर्डीतील काही लोक सामील आहे का? कारण शिर्डीतील एका महिलेची फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। त्यामुळे आता या कारनाम्यांमध्ये अजून कोण कोण सहभागी आहे याचा तपास आता होण्याची शक्यता होणार असल्याची माहिती समोर येते आहे। निश्चितच, आणि त्याने शिर्डी परिसरामध्ये जमीन खरेदी केलेली आहे अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळे शिर्डी कनेक्शनची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होती आहे। धन्यवाद या माहितीसाठी।